आपण त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ते पाहू शकता दयानंद याला मते इथे सन्मानित केले जाते. मी अभिषेक यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच आपण एका बाजूला पाहतोय वनांडेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट येलवन जुगाई. पुढचा बॉल विरकावून दिलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. धक्का क्रमांक पहिला युवराज मैदानाच्या बाहेर. मित्रांनो पाहायला गेलं तर हे दोन संघ इथे आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला येलवन जुगाई आणि त्यांच्या अगेन्स्ट वनानेवाडी या दोन संघांदरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीत तिसरी मॅच आपण इथे पाहतोय आणि आपण पाहिलं गेलं तर सलामीची जोडी अर्थात युवराज आणि अलौकिक जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका लगवण्याच्या नादामध्ये इथे मात्र युवराज इथे माघारी परतले. नवीन बॅटर मैदानाचे दाखल झाले तर अजय कांबळे यांना आपण पाहतोय. तर गोलंदाजी माग करते अक्षय यांना आपण पाहतोय. सुरेख चेंडू इथे हाताळला गेला. एक सबमरीन डिलिव्हरी येथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. चला मित्रांनो 12 मिनिटांचा अवधी आपल्याला दिलाय. पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढलाय. गॅप तर नक्कीच मोठा आहे. धावा मात्र इथे 4 मिळत आहेत. चेंडू होतोय फरार. चौकार. आपल्याला आज तृतीय क्रमांक चषकाच्या माध्यमातून आपल्या ते आदरणीय सन्माननीय विजयदा गवळी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले. त्यातून मी नक्कीच आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. नक्कीच सर इथे आज खऱ्या अर्थाने उपस्थित नाहीयेत, मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला चषक देण्यात आले. या दिलदार व्यक्तिमत्वाचा मी नक्कीच पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. पंच ओव्हर झाली आहे का? येस ओके. एका षटकाखेर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 6 आकड्यावरती. नवीन गोलंदाजी मागून सज्ज झाला आर्यन आपल्याला पाहायला मिळतो. तसेच मी नरेश गोपाल यांना विनंती करतो, तसेच गणेशजी वरेकर साहेबांना विनंती करतो की आपण यायचंय. आपल्या इथे शुभ सन्मान इथे केला जाईल. मी गणेशजी वरेकर आणि नरेशजी गोपाल साहेबांना विनंती करतो आपण या. आर्यनचा पहिलाच बॉल नक्कीच खोलात टाकला. बनी हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न इथे नक्कीच केला गेला अजय यांच्या माध्यमातून आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मागील सामन्यात नक्कीच एक विजयी फटका नक्कीच ज्यांच्या माडमधून लागला होता असे अजय आपण यांना पाहतोय. पुढचा बॉल बॅटची नक्की लिडिंग गेज लागली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. वाह काय क्षेत्ररक्षण झालं. एका हातामध्ये चेंडू. आज मात्र खऱ्या अर्थानं यष्टीरक्षक पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळालंय. मी सन्माननीय नितेशजी वरेकर साहेबांना विनंती करतो की आपण गणेश साहेबांचा आपण इथे यथोचित शुभ सन्मान येथे आपण करायचा आहे. सन्माननीय दिनेशजी केतू साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांचं यथोचित शुभ सन्मान येथे केला जाईल. त्यांना मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. आणि इथे मात्र आलाय मोठा फटका अलोकेच्या बाड मधून 6 धावांसाठी षटकार.
आर्यनचा आपण बॉल पाहिलं तर नक्कीच कमी गतीचा हाताळला गेला, अलोक्यांनी जाणलं, बॅकफुटला गेले, थोडे शफल नक्कीच झालेत आणि इथे मात्र पाहिलं तर खऱ्या अर्थानं फाईन लेगचा इथे मात्र खऱ्या अर्थानं दिशा निवडली आणि या 6 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्यात. चला बॉलची पूर्तता करा प्लीज. तसेच लक्ष्मणजी खेदे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते नरेशजी गोपाल साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान येथे करायचा आहे. त्यानंतर मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान येथे केला जाईल. जो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट आपण पाहतोय. मागील सामन्यात त्यावेळी पाहिलं तर नक्कीच मालसोडे संघाने मात्र विजय संपादन केला गेलाय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल लो फुल टॉस, त्याला मात्र कव्हर जैसे नक्कीच खेळून काढला. एकदा तो नक्कीच पूर्ण झालाय. दुहेरीचा प्रयत्न करतील का इथे मात्र दुहेरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली गेली. 2 धावेने नक्की धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं इथे मार्गस्थ आहे ते अर्थात हातळ आर्यांच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र इथे बाकी असेल. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 गडी बाद 15 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना येलवन जुगाई संघाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय. आसमानी टोला आलोक्याच्या बॅट मधून हा दुसरा दर्जेदार षटकार. तसेच मित्रांनो आपण पाहिलं की या स्पर्धेमध्ये काही मान्यवर मंडळींची नक्कीच आम्हाला त्यांचं सहकार्य लाभले असं नक्कीच त्यांच्या नावाची उद्घोषणा मी आपल्यापर्यंत करतो. ते आदरणीय सन्माननीय श्री रामचंद्र केसरकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सहाय्य लाभले, सहकार्य लाभले. यांचं नक्कीच मी यांचा आभार व्यक्त करतोय. तसेच इथे पाहिलं गेलं तर आदरणीय सन्माननीय नंदू हप्पे साहेब यांच्या माध्यमातून तसे आम्हाला सहकार्य लाभले. तसेच आदरणीय सन्माननीय महेशजी ओबळे साहेब यांचं नक्कीच आम्हाला खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या वतीने सहकार्य लाभलंय. या दिग्गजांचा सुद्धा मी नक्कीच हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. वनवाडी संघाला विनंती करतोय आपण थोडं स्पीडअप करा प्लीज. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 22 आकड्यावरती. 2 षटकाचा अंतर दूर झाला. 1 गडी बाद 22 धावा. नवीन गोलंदाजी मागून सज्ज झाले आपण पाहतोय. संजय आपण पाहतोय एज जस्ट नंबर असं खऱ्या अर्थ नक्कीच म्हणतात आणि त्याचं उत्तम उदाहरण संजय आपण पाहतोय. पहिलाच बॉल नक्कीच खोलात टाकलाय. परफेक्ट चेंडू आपण पाहिलं तर परफेक्ट चेंडू आणि इथे मात्र काय घडतंय, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला मात्र एक सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा 1 ने भर होतीये. 23 धावा धावफलकाच्या षटकात आता मात्र शेवट षटक आपण हाताळतोय. त्या अर्थात संजयच्या माध्यमातून पहिल्या चेंडू होते इथे मात्र 1 धाव आली. तसेच आदरणीय सन्माननीय अनिलजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण जर यायचंय आपण जर यथोचित शुभ सन्मान येथे केला जाईल. आणि इथे मात्र काय झालंय, कावळ्यांचे पावर दाखवणारा हा मोठा फटका आलाय 6 धावेंसाठी. षटकार अजय यांच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय. एकदम लांब आणि लांब फटका इथे 6 धावेंसाठी. तसेच मुरबाळ गावचं सुपुत्र आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण सुद्धा यायचंय. आपण सुद्धा यथोचित शुभ सन्मान येथे केला जाईल. 6 धावा आपण इथे पाहायला मिळतात. पुढचा बॉल लो फुल टॉस इथे मात्र त्याला सुद्धा भिरकावून दिलाय. बैठक लगावत इथे मात्र थेट साधावा षटकार. मी मगाशी म्हणालो की कांबळ्यांची पावर मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत आणि आता मात्र कांबळ्यांची पावर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अंत घोंगावताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार पाहायला मिळालाय अजय यांच्या बॅट मधून. या 6 धावेरेषेचा आपण धावसंख्येचा विचार केला तर धावला लगेच पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 35 आकड्यावरती. 1 गडी बाद 35 धावा. पुढचा बॉल
पुढचा बॉल इथे मात्र सुंदर फटका आला आणि इथे हा चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका 4 धाव्यांसाठी. तसेच मित्रांनो पाहायला गेलं तर व्हॉइस ऑफ नवी मुंबई आमचे साथी समालोचक परम मित्र सुनीलजी लांबोर सर यांचं नक्की शुभागमन झाले. त्यांचं नक्कीच मी हार्दिक स्वागत करतोय. चला जाऊ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल इथे मात्र घेतला यष्ट्यांचा वेध. दांडी 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 गोल. तसेच नवलेवाडी संघाचा कोणी प्रतिनिधी असेल त्याला विनंती करतो आपण या आपल्याला इथे सन्मान चिन्ह आपल्याला इथे सन्मानित केलं जाईल. इथे मात्र अजयच्या बाद मधून मात्र धावा पाहायला मिळाल्या मात्र शेवट गोल करता आला नाहीये. माघारी परतलेत ते अर्थात अजय नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. अर्चितन आपण पाहतोय इथे मात्र भाड्याने बोलतो संपर्क आला नाहीये. धाव सुद्धा इथे येत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे आलाय. तसेच मित्रांनो आपण पाहतोय पाहिलं तर श्री रोहितजी कांबळे साहेब PS ज्वेलरचे सर्वे सर्वा च्या माध्यमातून आपण आज खऱ्या अर्थाने मित्रांनो हे सन्मान चिन्ह आपण पाहतोय. त्यांचा नक्कीच आयोजकांच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय. चला मित्रांनो 3 षटकाचा जरा अंत झाला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 39 आकड्यावरती आणि 40 धावांचं आव्हान ठेवलंय ते वनाडेवाडी संघासमोर. चला नेक्स्ट मॅच RCC गवळेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री विठ्ठला देवी क्रिकेटला मालसोडे. चला दोन्ही कॅप्टनना विनंती करतो आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. चला गवळेवाडी संघाचा संघनायक आणि मालसोडे संघाचा संघनायक. चला 39 धावा 10 फलकात आणि 40 धावांचं आव्हान आहे. चला विनंती करतो त्वरित वनाटेवाडी सांगत होतं की आपण आपली सलामीची आगळी मैदानाच्या आत दाखल करायचे कारण मित्रांनो 4:30 वाजलेत. अजूनही आपल्याला 2 सेमीफायनल होता इथे खेळवायचे आहेत. एक फायनल आणि त्यानंतर मात्र प्राइज सेरेमनी आपल्याला पूर्ण करायची. सो विनंती असेल आपण त्या अनुषंगाने आम्हाला सहकार्य कराल. चला अनिल पाटील थोडं फास्ट या कारण विरोधी संघाचा संघनायक मात्र उपस्थित आहे. थोडं स्पीडअप करा प्लीज. आज आपण नक्कीच वेळेच्या थोडे मागे आहोत. जो मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट आपण पाहतोय आज चंद्रकांत स्पोर्ट्स 11 जुगाई संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम सत्रामध्ये नक्कीच त्यांच्या माध्यमातून फलंदाजी केली गेली. 18 चेंडूचा सामना केला. 2 गडी नक्कीच माघारी परतलेत आणि 39 धावांचे धावा नक्कीच धावा फलकात लावताना यश आलंय. 40 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना सलवणी मैदानाच्या आत दाखल झाली. एका बाजूला आपण पाहतो अक्षय आणि त्यांच्या समवेत रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायटर जेट ही जोडी मैदानाच्या आत दाखल झाली. सन्माननीय रोहितजी कांबळे साहेब यांच्या शुभ हाताना इथे नाणेफेक इथे केली जाते. PS ज्वेलरचे सर्वे सर्व आदरणीय सन्माननीय रोहितजी कांबळे साहेब यांच्या शुभ हाताना त्यांच्या शुभ उपस्थितीत इथे मात्र नाणेफेक इथे केली जाते. चला गवळेवाडी संघाने नाणेफेक जिंकली. आपण आपला निर्णय आणि आपल्या संघासोबत आपण तयार राहायचंय. या सत्रातील शेवटच्या निर्णय इथे हाताळल्याच्या नंतर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. जो मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं घेऊन गोलंदाजी मागपती गोलंदाज आपण पाहतोय. सुबोध आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. चांगलं समीकरण आपल्या इथं पाहायला मिळतंय. चला चला मित्रांनो चला थोडं स्पीडअप करा.
12 मिनिटांचा अवधी आपल्याला इथे दिला जाईल. 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटके इथे हाताळायचे आहेत. पहिला बॉल पहिलाच बॉल इथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातोय आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती इथे मात्र झेल निसटलाय आणि धावा इथे मिळतात 4. नक्कीच कुठेतरी जीवन दान मिळाले अक्षयाला. तर खऱ्या अर्थाने हा झेल टिपला गेला असता तर मात्र कुठेतरी सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळाली असती. मात्र नक्की जीवनदान दिले. मात्र गोलंदाज सोबतच मात्र कौतुक करे, कारण पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं इथे मात्र सुवर्ण संधी निर्माण केली होती. क्षेत्ररक्षकाने मात्र चुकी केली आहे. पुढचा बॉल इथे मात्र बैठक लगावली आहे. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. जखमेवरती मीठ सोडणारा हा फटका पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी षटकार. चला गोलेवाडी सकाळी नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं गेलंय ते मालसोडे संघाला. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती खऱ्या तर झेल सुटला. तिथे 4 धावा आल्या. त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवरती इथे मात्र 6 धावा आल्यात. 2 चेंडूमध्ये 10 धावा नक्की जमा केल्यात अक्षयानं. पुढचा बॉल पुण्यात आड्या बॅट नक्कीच खेळून काढला. युवराज चेंडू पर्यंत पोहोचतील. एकदा तर नक्कीच पुन्हा दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का, मात्र नाहीये. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. चला एक धाव इथे आली आहे. स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फायटर जेट यांना आपण पाहतोय, अर्थात नितीन पाटील यांना आपण स्ट्राईक वरती पाहतोय. पहिला बॉल नक्कीच फेस यांच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा विनंती असेल. 12 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला गेलाय. पुढचा बॉल आड्या बॅटे नक्कीच खेळून काढलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे आणि येथे मात्र हा येतोय चौकार. थोडस काळजी घ्या, लागले का बघा. चला पाणी घेऊन जा प्लीज. फर्स्ट एड असेल तर प्लीज. हॅलो खेळाडू ओके आहे ना.
मित्रांनो थोडसा स्वतःची काळजी घेऊन आपण क्रिकेटचा आनंद इथे लुटायचा आहे. थोडस नक्की दुखापत आपल्याला पाहायला मिळाली आहे. चार चेंडू आणि 15 धावा धावफलकाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुण्याचा गोलंदाज सज्ज होत आहेत. कोणी जेवायचं बाकी असेल तर प्लीज आपण जेवण करून घ्यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना असणार आहे. पुढचा बॉल इथे मात्र सूर्य चेंडू हाताळला गेला, मात्र पंतांच्या माध्यमातून इथे मात्र दंडित केले गेले. अवांतर धाव इथे दिसताना पाहायला मिळते सुबोधच्या माध्यमातून. धावसंख्येचा पोहोचते अर्थ 16 आकड्यावरती. 16 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुढचा बॉल फटका तपासलाय स्वतः सुबोध चेंडूच्या खाली. कोणती चुकी होत नाहीये. धक्का क्रमांक पहिला नितीन पाटील मैदानाच्या बाहेर. चला बॅटरला विनंती करतो की आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल आपण पाहतोय संजय यांना आपण पाहतोय. खेळाडू क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच करणार ज्यांच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं विजयी फटका आला होता ते संजय मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेत. येणारे 13 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 24 ची गरज आहे. आपण संजयना आपण पाहतो पहिला बॉल फेस करते गोलंदाज सुबोधच्या गोलंदाजीचा. पुढचा बॉल फटका जरूर फसलाय. क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचतील का, मात्र नक्की त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या. तिहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता 3 धावा मात्र इथे पूर्ण झाल्यात. या 3 धावेने षटक क्रमांक पहिल्या मात्र नक्की सॉफ्ट झाल्या. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा पोहोचते 19 आकड्यावरती. आता मात्र येणारे चेंडू असतात ते 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 21 ची गरज आहे. चला नवीन गोलंदाजांना विनंती करतो की आपण त्वरित गोलंदाजी मागवते इथे मात्र सज्ज व्हायचंय. तसेच नेक्स्ट मॅच एका बाजूला गवळेवाडी आणि एका बाजूला मालसवडे या 2 संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाला विनंती करतो की आपण तयार राहायचंय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अजय कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल सुरेख चेंडू आणि तेवढा सुरेख फटका पाहायला मिळाला. ऋतिका तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू पर्यंत फेकी करतील तद्वर मात्र पाहिलं तर या 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. चला टेक्निकल टीमने इथे मात्र पाचारण केलंय. पंचाच्या माध्यमातून टेक्निकल टीमला इथे खऱ्या अर्थाने पाचारण केलं आपण पाहतोय. जो आपण पडदा पाहतो तो खऱ्या अर्थाने ते सीमारेषा म्हणून घोषित केले, तरी पण आपण टेक्निकल टीमला पाचारण करणार आहोत. आणि तदनंतर मात्र इथे आपण नाहीये चौकार नाहीये इथे चांगलं क्षेत्र पाहायला मिळते.
2 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील. पहिल्या चेंडूमध्ये इथे मात्र 2 धावा आल्यात. ऋतिक आपल्याला पाहायला मिळतात तिथे क्षेत्ररक्षण करताना चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू इथे हाताळला गेलाय. आपण म्हणजे शॉर्ट फायनल की क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज अजयच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऑल साईडला आपण पाहतो संजयना आपण पाहतोय. येणारे 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल इथे मात्र जाणलाय हेरलाय आणि मग होता भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. या येत आहे दर्जेदार चौकार. 4 धावा आल्यात. 4 धाव्यांनी मात्र पुन्हा त्या समीकरण आता मात्र चेंज झालंय. कारण येणारे चेंडू असणारे ते 9 आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 15 ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. नक्की सामना कोणाच्या बाजूने जाणार त्यामुळे नक्कीच पाहणार आहोत. एका बाजूला संघ आहे तो अर्थात येलवन जुगाई आणि त्यांच्या अगेन्स्ट वनाडेवाडी. या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल फटका जरूर फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. युवराज चेंडूच्या खाली येत आहेत आणि इथे मात्र कोणती चुकी होत नाहीये. चांगला झेल टिपला गेलाय आणि इथे मात्र संजयच्या खेळीचा होतो अंत. युवराजच्या माध्यमातून हा चांगला झेल. संजय मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत आहेत. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या 8 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. इथे जर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आले तर नक्कीच कुठेतरी सामना शेवटपर्यंत नक्की जाईल. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज मात्र कोणत्या प्रकारे धाव घेण्यामध्ये ते उत्सुक आपल्याला पाहायला मिळालं नाहीयेत. अक्षयना आपण पाहतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. जर हा झेल टिपला गेला असता तर नक्कीच कुठेतरी अडचणी मात्र निर्माण झाल्या असत्या. षटकातील आता शेवटचा बॉल असेल. येणारे 7 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. ऑनस्टेक आपण स्वप्नीलांना पाहतोय. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल इथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि इथे मात्र काय घडले शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र 6 धावा आल्या. चला टीम मीटिंग करायची नाहीये. ऑलमी पंचांनी नक्कीच आपल्याला इशारा दर्शवला की आता येणारे चेंडू असणार ते खऱ्या अर्थानं 6 आणि 9 धावांची आवश्यकता. 6 बॉल 9 ची गरज आहे. त्याचे फिल्डिंग करायला सांगायला लक्ष वेधतोय की आपल्याकडे फक्त 3 मिनिटांचा अवधी आहे. या 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक किती हाताळायचं आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. मागील सामनावीर अर्थात अनिकेत आपल्याला गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतात. सांगितलं तिसरं आणि वैयक्तिक पलटक त्यांच्या माध्यमातून इथे हाताळला जाणार आहे. निर्णायक षटक असणार आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे आलाय हा मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार. 6 धावा इथे असताना पाहायला मिळतात. 6 धावा इथे असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा गोलंदाज मात्र सज्ज होत आहेत.
पुढचा बॉल इथे मात्र स्वीप केलाय, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. हा विजयी फटका, जिंकल्या संघाचं अभिनंदन, हारले संघात होता अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. इथे मात्र चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एका बाजूला इलेव्हन जुगाई संघ आपल्याला पाहायला मिळाला, त्यांच्या आगेच वनाटेवाडी. दोन्ही या बलाढ्य संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत नक्की झुंज दिली गेली, मात्र इथे वनाटेवाडी संघ इथे विजय ठरलाय आणि या सामन्यात त्याला मॅन ऑफ द मॅच ठरलाय. अर्थात नो डाऊट ज्याने आपण म्हणतो ना कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट, अशी खेळी मैदानाच्या आत याने साकारली असा अक्षय वालाने ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. मी अक्षयाने विनंती करतो आपण यायचंय आणि आपण आपलं